श्रावण महिन्यात नॉनव्हेज टाळायचं का सांगितलं जातं? धार्मिक कारण तर आहेत, पण आयुर्वेद काय सांगतो हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, प्रियाज कुकिंग मध्ये पॉडकास्ट प्लस रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपण नवीन नवीन विषय घेऊन नेहमीच भेटत असतो। तर आजचा विषय आहे श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा आणि पंचकर्म याबद्दल बोलणार आहेत। आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत डॉक्टर रुपाली घोटेकर। या मूळच्या अमरावतीच्या आहेत आणि अमरावती विद्यापीठातूनच त्यांनी आपली पदवी पूर्ण केलेली आहे। त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मागील 2 वर्षापासून ते कॉस्मोस हेरिटेज मध्ये आपलं स्वतःचं क्लिनिक चालवत आहे। त्यांचं आपण स्वागत करूयात। पण व्हिडिओला सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मॅडम। नमस्कार। श्रावण महिना सुरू होतोय आहे, काही दिवसांवरच श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात पूर्वजांपासून म्हणतात की मांसाहार नाही करावा आणि बरेच जण टाळतात आणि त्यामागील आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे? आयुर्वेद म्हणजे आजकाल सगळ्यांनाच वाटतं की आपण हेल्दी राहावं, आपल्याला काही त्रास होऊ नये। तर आयुर्वेदाचाही तोच उद्देश आहे की सगळे हेल्दी राहावं, कोणालाही काही रोग होऊच नाही। पण त्यानुसारच आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, खाणपान याबद्दल सगळं सांगितलेलं आहे। आता ऋतुचर्या म्हणजे तेच तुम्ही जे आता जसं बोलल्या की श्रावण महिन्यात मांसाहार का करू। कसं असतं, पावसाळ्यात जसं आता जुलै मिड पासनं श्रावण महिना हा सुरू होतो, वर्षा ऋतू। वर्षा ऋतूमध्ये अग्नी हा मंद झालेला, मेटाबॉलिझम डाऊन झालेलं असतं, पाचनक्रिया आपली मंदावलेली असते आणि त्यामध्ये जर जड अन्न आपण खाल्लं तर ते पचणार नाही आणि ते पचणार नाही तर त्याचं काय होणार, आम तयार होणार। आम म्हणजे एक प्रकारचं टॉक्झिन्स बॉडीमध्ये आपल्या तयार होतात आणि त्याच्यामुळे मग आजार निर्माण होतात। तुम्ही पाहता की वर्षा ऋतूत पावसाळ्यात जास्त लोक आजारी पडतात, सारखं सर्दी खोकला, ताप किंवा वाताचं दुखणं, जॉईंट पेन, बरोबर, असे वेगळे वेगळे आजार पाहायला मिळतात। त्यासाठीच ते सांगितलेलं आहे की मांसाहार म्हटलं की पचायला खूप जड, बरोबर, म्हणून ते हेल्थच्या दृष्टीने सांगितलेलं आहे। त्याचे सण वगैरे पण खूप असतात, पण हे सगळं हेल्थच्या दृष्टीनेच पूर्वजांनी ठरवलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की मांसाहार करून टाळावा आणि तोच आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे आणि तोच आयुर्वेदाचा पण दृष्टिकोन आहे। म्हणून आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये काय करायला पाहिजे काय नाही, तुमचं रुटीन कसं असायला पाहिजे, सकाळी उठता तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही कसं तुमचं रुटीन ठेवायला पाहिजे याच्यावर खूप भर दिलेला आहे। आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो आम्ही त्याला आधी तेच समजावतो की तू तुला स्वतःला पहिले कसं सुधरव, तुझं रुटीन कसं ठेव, तू आता या ऋतूमध्ये काय खा, काय नको खाऊ, म्हणजे तुमच्या हेल्थसाठी तब्येतीवर दुष्परिणाम नको व्हायला, हेच मेन उद्देश आहे, हेच मेन उद्देश। आणि तसं तर सणवार असतातच, कारण श्रावण महिन्यात बरेच सणवार आपल्याकडे सुरू होतात। सणवार असतातच, उपवास पण असतात। उपवास असतात जसं आषाढी एकादशी किंवा जे उपवास येतात तो पण त्याच दृष्टीने बनवलेले आहे, तुमचं लंघन होतं, लंघन। असं नाही उपवास म्हणजे तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे, हे नाही खायचंय तुम्हाला। तुम्हाला एकदम हलकं काहीतरी भगर झालं किंवा फळं झाले, एकदम लाईट खायचंय, त्या दिवशी तुम्हाला लंघन करायचंय, म्हणजे तुमचं एक प्रकारचं डिटॉक्स होतं बॉडीच्या लंघननी, हा त्याचा मतलब उद्देश। पण फळं अशी जड नसतात का? म्हणजे आपण सफरचंद वगैरे खायला बघितलं, कधी कधी जड वाटतं। फळांमध्ये पण काही स्पेसिफिक फळं असतात, जसं आता पेरू आहे किंवा पपई आहे, पेयर आहे, डाळिंब आहे, विशेष तेच फळं खायला पाहिजे। ते पण काही खूप प्रमाणात नाही, कुठल्याही एका दिवशी एक कुठलं तरी फळ खावं, तुम्ही असं मिक्स करून नाही खायचं, मिक्स करायचं नाही। नंतर तुम्ही मला आणि धान्याचं आता झालं की आता मग वर्षा ऋतूमध्ये श्रावण महिन्यामध्ये मांसाहार खायचं नाही, मग मांसाहार खाणाऱ्यांना प्रश्न खायचं काय हा एक प्रश्नच येतो। तर त्यामध्ये असं आहे की वर्षा ऋतूमध्ये जेवढं हलकं जेवणार तेवढं जास्त चांगलं। जसं आता डाळींमध्ये घेतलं
तर मुगाची डाळ ही पचायला एकदम हलकी आहे. बरोबर. त्यामुळे जास्तीत जास्त मुगाची डाळ तुपामध्ये कढीपत्ता, हिंग, जिरं याची फोडणी देऊन जर तुम्ही ती खाल्ली तर अजूनच जास्त चांगलं आहे आणि पचायला हलकी. अच्छा. जास्तीत जास्त मुगाच्या डाळीचा यूज करू शकता. धान्य म्हटले तर ज्वारी, गहू, तांदूळ सगळंच चालेल, पण हे जुनं घ्या. जुने गहू, जुने तांदूळ, जुने ज्वारी. पण आता सगळीकडे जुनच मिळतं हे पण आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यासाठी पण एक उपाय आहे जो आयुर्वेदात सांगितलेला आहे. तुम्ही ते धान्य आणा घरी, त्याला भाजून घ्या. तांदूळ आणले, तांदूळ तुम्ही शेकून घ्या कोरडे आणि मग ते ठेवा, मग त्याचा भात बनवा. तो पचायला खूप हलका होतो. तर असे प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय आयुर्वेदात आहेतच. नंतर भाज्यांमध्ये म्हटलं तर कुठल्या भाज्या खायला पाहिजे? फळभाज्या, पालेभाज्या. तर जास्तीत जास्त फळभाज्या खायला पाहिजे. अच्छा. लौकी, दोडके, तेंडले, ढेमसे, तोर ह्या भाज्या पचायला हलक्या असतात. कोहळं पण चांगलं मिळतं पावसाळ्यात. या पचायला एकदम हलक्या असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त या भाज्यांवरती भर द्यायचा. रात्रीच्या जेवणात तरी हेच घ्यायचं. पालेभाजी नेमकी टाळतात आयुर्वेदिक दृष्टिकोन पण, आणि पालेभाजी मिळत पण नाही, पण रानभाजी पर्याय असू शकतो का त्याला? पालेभाजी तर पावसाळ्यात जास्तीत जास्त टाळावी. पालेभाजी म्हणजे पालक, मेथी, शेपू हे पावसाळ्यात खाऊच नाही. पण आता तुम्ही बोलल्या रानभाजी हा पर्याय असू शकतो का? रानभाज्या ह्या पावसाळ्यातच येतात आणि कारण त्या विशेष ऋतूतच खाऊ शकतो आपण. कारण की सीझनल जे म्हणतात, सीझनल खायलाही पाहिजे. तर रानभाज्या ह्या चांगल्या आणून चांगल्या त्यांना स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून आणि चांगलं कुक करून त्या तुम्हाला पचू शकतात. रानभाजी बरोबर. पण पालेभाज्या टाळाव्या. आणि तेल, तूप असं किती प्रमाणात खायला हवं ते? आता वर्षा ऋतूमध्ये शरीरामध्ये वात वाढतो. वात म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एक रुक्षता येते, ड्रायनेस. तर हा ड्रायनेस टाळण्यासाठी तुम्हाला तेल तूप हे घ्यायलाच पाहिजे. रोज जेवणात, सकाळच्या जेवणात 1 चमचा साजूक तूप, संध्याकाळच्या जेवणात 1 चमचा साजूक तूप असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे कोरडेपणा हा शरीरात येणार नाही. आणि तुम्ही म्हणता आता किती प्रमाणात खायला? प्रश्नच. बरोबर ना, म्हणजे खायचं म्हटलं तर नेमकं किती खायचं हा पण प्रश्न आहे ना. तेल तूप खायचं म्हणजे फ्राय, आपल्याला तळलेलं काही नाही खायचं. तळलेल्या गोष्टी ह्या टाळायच्या. अच्छा. पावसाळ्यात. तर थोडं आपल्या पोळीला लावून तूप तुम्ही घेऊ शकता. अच्छा. किंवा लसूण, खोबरं यांची चटणी तुम्ही बनवू शकता तेलामध्ये. थोड्या त्या चटण्या तुम्ही यूज करू शकता. आणखी अळशी झाली, खोबरं झालं, त्याच्यामुळे नॅचरल तेल असतं. ड्रायनेस तुमचा कमी होतो. म्हणजे नॅचरल तेल त्यातनं मिळू शकतो, अळशी मधनं किंवा सुका खोबऱ्यामधनं तेल नॅचरल मिळू शकतो. त्यामुळे त्याचा आपण समावेश किंवा शेंगदाणे पण यूज करू शकतो. बॉडीला आपल्या तेल लावणे, मसाज करणे थोडंसं आंघोळीच्या आधी. एक कोरडेपणा कमी झाला की वातपणा शरीरातला कमी. म्हणजे हा पावसाळ्या ऋतूमध्येच असं ड्रायनेस येतो का शरीरावर? वात हा मोस्टली पावसाळ्यात असं नाही, थंडीत पण वाढू शकतो, पावसाळ्यात. पण पावसाळ्यात मोस्टली जास्त वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. जास्त फॅनच्या हवेखाली झोपणे, थंड हवेत फिरणे या गोष्टी टाळायला पाहिजे. आणि पुन्हा पाणी पण हे उकळूनच प्यायला पाहिजे, कारण की पाणी पण पचायला जड जातं. जसा पावसाळा सुरू होतो पाणी उकळून घ्या, गार करून मग तुम्ही पिऊ शकता. बरोबर. आणि मॅम पंचकर्म म्हणजे काय, आणि डिटॉक्स आणि पंचकर्म याचा काय संबंध? बघा, पंचकर्म हे आयुर्वेदातलं एक खूप चांगली उपचार पद्धती आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 5 कर्म सांगितलेले आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण. पण पावसाळ्यात वात वाढतो तर पावसाळ्यामध्ये मोस्टली बस्ती केल्या जाते. बस्ती ट्रीटमेंट. बस्ती म्हणजे इनिमा ट्रीटमेंट. तुमच्या अॅनस थ्रू मेडिकेटेड काढे किंवा मेडिकेटेड तेल हे इन्सर्ट केल्या जातात. त्याला बस्ती म्हणतात. तर बस्ती ट्रीटमेंट ही खूपच महत्वाची ट्रीटमेंट आहे. म्हणजे एक म्हण आहे, बस्ती घ्यावा, बस्ती द्यावा, बस्ती जीवाचा विसावा. एवढा तुम्हाला बस्ती हेल्प करते. अच्छा. तर पावसाळ्यामध्ये वात वाढलेला असतो, त्यामुळे मोस्टली बस्ती ट्रीटमेंट ही जास्त इफेक्टिव्ह आहे. नॉर्मल लोक पण म्हणजे ज्यांना काही आजार नाही ते सुद्धा बस्ती ट्रीटमेंट करू शकतात ऍज अ प्रिकॉशन म्हणून, प्रिव्हेन्शन. पुढे मला काही आजारच होईल.
तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस, डिजनरेटिव्ह चेंजेस, अच्छा. मेनोपॉज नंतरचे डिजनरेटिव्ह चेंजेस, हे सगळे टाळण्यासाठी जर तुम्ही बस्ती ट्रीटमेंट करत राहिले दर वर्षातून एकदा तरी तुम्ही स्वतःसाठी 15-20 दिवस काढा, ट्रीटमेंट करा बस्ती ट्रीटमेंट, अच्छा. तरी तुम्हाला फायदा होतो. आता बऱ्याच जणांचा गैरसमज आहे बस्ती म्हणजे तुम्ही इनिमा देणार आणि डिटॉक्स होणार, हो. पोट साफ होणार, असं नाही आहे. बस्तीमध्ये तुम्हाला जर डिटॉक्सचे इनिमा 2-3 दिवसच दिल्या जातात, बाकीचे सगळे रिजेन्युएट करायचे इनिमा दिले जातात. ज्या इनिमाने तुमचं पोट साफ होत नाही ते इनिमा राहतात आतमध्ये, ऍब्झॉर्ब होतात. सगळे मल्टीव्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रत्येक आजारानुसार वेगळी बस्ती बनवली जाते. तर त्याचा म्हणजे तुमची बॉडी आतमधून पूर्ण रिजेन्युएट आणि हेल्दी बनते, तुमचे बोन स्ट्रॉंग बनतात, नर्वस सिस्टीम स्ट्रॉंग बनते. त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून एकदा बस्ती करावी. आज माझ्याकडे ऑस्टिओआर्थरायटिसचे बरेच पेशंट येतात की ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे, पण त्यांचे सुद्धा ऑपरेशन टळलेले या बस्ती ट्रीटमेंट. ज्यांनी रेग्युलर केल्या ट्रीटमेंट त्यांचं पूर्ण भरून आलेले आहेत, म्हणजे कार्टिलेजचे, घासचे सगळे चेंजेस बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर जे न्यूली मॅरिड असतात, ज्यांना कन्सिव्ह करायचं आहे बेबी, त्यांनी जरी बस्ती केली, डिटॉक्स आणि रिजेन्युएट वाली बस्ती जी आहे जी आम्ही बनवतो, कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिनची बस्ती, हे केलं तर त्यांचा बेबी 100% एकदम हेल्दी बनणार आणि ते कन्सिव्ह पण लवकर करणार. तर त्यांच्यासाठी पण हे खूप महत्वाचं आहे. असं नाही की पावसाळ्यातच करू शकतात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पण बस्ती करू शकतात. त्याच्यानंतर आजकाल माझ्याकडे ऑटिझमचे मुलं येत आहेत. अच्छा. बरेच आता ऑटिझमचे मुलं मी रिकव्हर केले आहेत, कारण की त्यांच्यामध्ये पण गट इन्फेक्शन असतं आणि त्याच्यामुळे ते चिडचिड करतात. त्यांना पण बस्ती ट्रीटमेंट देऊन खूप छान मला रिझल्ट आलेले आहेत आणि खूप मुलांना खूप फायदा होतो. तर ही बस्ती ट्रीटमेंट खूपच महत्वाची आहे. त्यामुळे याच्याबद्दल प्रत्येकाने थोडा विचार करावा आणि करायला पाहिजे. आणि याचा वयाचा क्रायटेरिया आहे का, म्हणजे या वयातच करायला पाहिजे असं? हे तर मी 2 ते 3 वर्षापासूनच्या मुलांपासून तर 80 वर्षापर्यंत पण आपण बस्ती देतो. पण 2 ते 3 वर्षाच्या मुलांना नेमकी कुठल्या पद्धतीची बस्ती, म्हणजे त्यांना त्यांच्या वयानुसार आपण आता जसं वेगळं, आता ऑटिझमचे मुलं आहेत त्याच्यासाठी मी एक ऑइल वेगळं बनवलं आहे. प्रत्येक आजारानुसार मेडिसिन वेगळं बनलेलं आहे. तर त्यांना, आणि ते पण मुलं पण आता म्हणजे शिरोधारा, बस्ती सगळं पहिले सुरुवातीला त्रास देतातच, छोटे मुलं पण ते पण हळूहळू युज टू होतात आणि ते पण एन्जॉय करायला लागतात शिरोधारा. काही मुलं तर आरामात बस्ती घेतात, काही मुलं रडतात, पण आता त्यांना त्याचे रिझल्ट पण खूप चांगले येत आहेत. त्याच्यामुळे तसं आता बरेच पेशंट हे सगळं करतात. बस्तीच नाही तर आता ड्रायनेस, मुलं आजकाल कम्प्युटरचा यूज जास्त आहे, डोळ्यांवर, त्याच्यामुळे आम्ही अक्षितर्पण एक ट्रीटमेंट करतो डोळ्यांसाठी. त्यांनी एक नरिशमेंट होते तुमच्या डोळ्यांना. तो जो ड्रायनेस आहे तो त्याला पण खूप खूप चांगला फायदा होतोय पंचकर्म. आणि उन्हाळ्यामध्ये पण, आणि ऑक्टोबर आणि मे मध्ये पण कुठल्या ट्रीटमेंट असतील ना मग? हो, त्या पण. आता ऑक्टोबर आणि मे मध्ये कसं एक गरमी, हीट असते बॉडीमध्ये, तर ज्याला स्किनचे आजार आहे, पित्ताचा खूप त्रास आहे, अल्सर्स आहेत, अशा लोकांना विरेचन ट्रीटमेंट केलं जातं, म्हणजे लूज मोशनचं औषध दिलं जातं. त्याची एक स्पेसिफिक पूर्ण प्रक्रिया असते, त्याच्या थ्रू ते पूर्ण केलं जातं आणि त्यांनी पण भरपूर फायदा होतो. म्हणजे पूर्ण पित्त निघून जातं. आणि तसंच एक वमन ट्रीटमेंट असते जी वसंत ऋतूमध्ये कफ खूप वाढतो, थायरॉइडचे, डायबिटीजचे पेशंट, तेव्हा ती वमन म्हणजे उलटीद्वारे तो कफ काढून घेतला जातो. तर अशा वेगळ्या वेगळ्या पंचकर्माच्या प्रक्रिया आहेत, त्या सगळ्यांनी खूप छान बेनिफिट होतो. आणि त्याच्यासोबतच आम्ही काही आयुर्वेदिक मेडिसिन्स पण देतो. आणि याच्याबद्दल तर आम्ही सांगतोच, म्हणजे डाएट आणि एक योगा एक्सरसाइज आपल्या लाईफ मध्ये हे एक खूप महत्वाचं, म्हणजे योगा एक्सरसाइज करायलाच पाहिजे प्रत्येकाने, थोडा तरी का होईना, थोड्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून. की तुम्हाला आता तुम्ही बोलले की ऑस्टिओआर्थरायटिस झालाय, की काय तुमच्या मांसपेशी पण तुम्हाला स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. बरोबर. ते तुम्हाला योगा आणि एक्सरसाइजनेच होणार. थोडं स्ट्रेचिंग, थोडा वेळ काढा, थोडा प्राणायाम, योगा याच्याकडे पण द्या, म्हणजे बऱ्यापैकी रिकव्हर होईल सगळ्या गोष्टी. आणि आज आपल्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी दाखवणार आहात तुम्ही? कुठली सात्विक रेसिपी दाखवणार आहात? आज ऍक्च्युली तुम्ही म्हणाल डॉक्टर आहेत आणि चहा रेसिपी काय दाखवतात, पण माझं असं म्हणणं आहे की चहा हा खूप हानिकारक आहे सगळ्यांसाठी. चहा
जेवढं तुम्ही टाळाल तेवढं टाळाल, तुम्हाला बरोबर. जास्त चांगलं आहे. मी बऱ्याच माझ्या पेशंटला म्हणते चहा बंद करा, तर नाही मॅडम चहा नाही बंद करू शकत. अच्छा, एवढी बरं. सवय झालेली आहे चहाची सगळ्यांना. हो. तर मग मी एक त्या चहाला रिप्लेस म्हणून रेसिपी दाखवते ओके. की बिलकुल चहा सारखंच आपल्याला बनवायचं आहे. फक्त चहा पत्तीच्या ऐवजी आपण एक दिव्य पेय म्हणून एक ओके. मिळतं पतंजलीमध्ये, ते काढा आहे. त्यात औषधीच आहेत सगळे आयुर्वेदिक. दालचिनी, अर्जुन, मुलेठी, ओके. म्हणजे जे हा, आपल्या हा. हेल्थसाठी चांगलं आहे असं पासून तो बनवलेला हर्बल टी आहे एक. ओके. तर तो तुम्ही चहाला रिप्लेसमेंट म्हणून घेऊ घेऊ शकता. शकता. ते तुम्हाला हेल्थसाठी बेनिफिट्स करणार, ओके. त्याने काही नुकसान होणार नाही, जसे चहाने नुकसान होणार. तर मी तीच एक छोटीशी रेसिपी आज दाखवणार. चालेल, चला आपण किचन कडे ठीक जाऊया. आहे. आजची जी रेसिपी मी दाखवत आहे हे दिव्य पेय, हे तुम्हाला मिळून जाईल कुठल्याही पतंजली शॉपमध्ये. तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 ते 1.5 चमचा दिव्य पेय आपण घेणार आहोत. ही बुरा शुगर यूज केली आहे, कारण की साधी साखर जी असते ही हेल्थसाठी जास्त चांगली नाही आहे, त्यामुळे मी बुरा शुगर यूज करते आहे. या रेसिपीमध्ये दूध पण खूपच कमी लागतं. यातला अर्धा कप दूध आपल्याला फक्त लागेल. अर्धा कपपेक्षा पण कमी, अगदी कमी दूध आपण या रेसिपीमध्ये यूज करतो. आणि पाणी. पण साध्या शुगर मध्ये, साखरेमध्ये आणि बुरा साखरेमध्ये काय फरक असतो? साधी साखर ही प्रोसेस करून बनवलेली असते, प्रोसेस. अच्छा. त्याच्यामुळे ती डिफिकल्ट असते डायजेशनला पण. ओके. हां, त्याच्यामुळे ही नॅचरल असते बुरा शुगर. बुरा शुगर यावर काही प्रोसेस केलेली नाही. अच्छा. त्यामुळे ही जास्त हेल्दी. पण कुठल्याही किराणा दुकानात किंवा पतंजलीच्या स्टोर मध्ये मिळून जाईल. कुठेही पहिले आपण 1 कप पाणी घालूया. पाणी घातल्यावर त्यात 1 ते 1.5 चमचा मी हे दिव्य पेय ऍड करते आहे. पत्तीच्या ऐवजी आपण चहा पत्तीच्या ऐवजी आपण हे दिव्य पेय एक औषधांचं एक बनवलेलं मिश्रण येते. आणि जशी पाहिजे तशी तुम्ही साखर ऍड करू शकता. मी ते 2 चमचे साखर घातलेली आहे छोट्या चमच्याने. आणि आता हे आपण बॉईल होऊ देऊया, थोडं उकळू देऊया. त्याला 2-3 उकड्या आल्या किंवा नंतर आपण थोडं दूध घालूया. आता आपलं बॉईल झालंय हे सगळं चहाचं जे आपण सामान टाकलेलं. आता थोडंसं दूध घालूया, जास्त नाही, अगदी थोडंसं दूध घालायचं आहे बस. अर्धा कप पेक्षा पण कमी दूध मी त्यात घातलेलं आहे. आणि त्याला आता पुन्हा उकळी येऊ देऊया. 2-3 उकळी आले की आपला दिव्य पेय तयार. म्हणजे एक चहा पिण्याची इच्छा पण पूर्ण होऊन जाईल. रेडी झालेलं आपलं हे दिव्य पेय. तर हे आता आपण गाळून घेऊया. चहाच्या ऐवजी आपण दिव्य पेय दिव्य पेय. चहा आपण पिऊन बघूया मॅम. हां, पिऊन बघा. तुम्ही पण घ्या हा दिव्य पेय. थोडी चव वेगळी वाटते, पण यात औषधी गुणधर्म असल्यामुळे हा चांगला आहे तब्येतीसाठी. आणि चहाला हा पर्याय नक्कीच ठरू शकेल. मॅम, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना असं, म्हणजे आपण ठीक आहे पंचकर्म करणार, डिटॉक्स करणार, हे डॉक्टरकडे जाऊन आपण हे सगळं प्रोसेस करू शकतो, पण घरच्या घरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? आता पावसाळ्यात, आताच मी सगळं बोलले होते, पण पावसाळ्यात घरच्या घरी आपल्याला जर हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठून गरम पाणी घ्या. थोडा तुलसी, मिरे, आलं, लवंग टाकून घरच्या घरी एक छोटासा काढा तुम्ही बनवून पिऊ शकता शरीर गरम राहण्यासाठी. त्यानंतर हलकं आणि ताजं अन्न खा, शिळं खाऊ नका. उकडलेलं पाणी प्या. हलका व्यायाम करा. रुटीन चांगलं ठेवा. अच्छा. आणि हेल्दी राहा मस्त. मॅमचा मी नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता आणि मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. बऱ्याच रेसिपीज मी बघते रियाज कुकिंगच्या, खूप चांगल्या रेसिपीज आहेत. मी पण विदर्भातलीच आहे मॅडम. बऱ्याच विदर्भातल्या पारंपरिक रेसिपी या दाखवत असतात. खूप हेल्दी आणि खूप छान रेसिपीज असतात. मला खूप आवडतात, मी बऱ्याच बघते. तुम्ही पण बघा, लाईक करा, कमेंट द्या, त्यावर प्रतिक्रिया द्या आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.